नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मध्ये सीझन 6 मध्ये आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. जे सीझन 5 मध्ये घडलं नव्हतं, 1 ते 5 मध्ये जे काही घडलं नव्हतं ते आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळतंय. मित्रांनो बघा, मला असं वाटतं की एका सीझन मध्ये कुठल्यातरी पहिल्याच आठवड्यात इव्हेक्शन केलं होतं. एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेला होता. त्यानंतर कुठल्याच सीझन मध्ये इव्हेक्शन केलं नाही आणि मला असं वाटतं की या सीझन मध्ये सुद्धा ते करणार नव्हते आणि आज रविवार होता. एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणार होता, परंतु नो इव्हिक्शन म्हणून डिक्लेअर केलं. पण जो काही बिग बॉसच्या घरामध्ये ट्विस्ट आला, तो खतरनाक ट्विस्ट आहे. बघा, जे पहिल्या आठवड्यामध्ये नॉमिनेट सदस्य होते, त्यांनाच पुढच्या आठवड्यात ते सगळे 9च्या 9 कंटेस्टंट नॉमिनेट करून ठेवले. म्हणजे हा जो काही ट्विस्ट आहे, या ट्विस्टमध्ये बिग बॉसला नेमकं काय सांगायचं आहे? हे जे काही 9 कंटेस्टंट आहेत, या 9 कंटेस्टंटपैकी कुठल्यातरी एका सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवायचं आहे, असं मला एकंदरीत यामध्ये स्पष्ट दिसतंय. मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का? बिग बॉस हा एक असा रिएलिटी शो आहे, की जिथे एखादा टास्क खूप छान झाला, की त्या एपिसोडचा टी-आर-पी अगदी हाय जातो. ज्या दिवशी ही नॉमिनेशन प्रक्रिया चालते ना, त्या दिवशीचा टी-आर-पी सगळ्यात हाय असतो. मग असं असून सुद्धा नॉमिनेशन प्रक्रिया हे लोक का घेत नाही? तर मला असं एकंदरीत दिसते, की हे जे काही 9 कंटेस्टंट आहेत ना, या 9 कंटेस्टंटपैकी कुठल्यातरी एक सदस्याला बिग बॉसला या दुसऱ्या आठवड्यामध्ये घरी पाठवायचं आहे. असं एकंदरीत मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता असं असेल तर तो कंटेस्टंट कोण असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्याच्या शेवटी इव्हेक्शन प्रक्रिया पार पडते. आता ही इव्हेक्शन प्रक्रिया भाऊनी जबरदस्त घेतली. 9 कंटेस्टंट हे यावेळी बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. आता याच्यापैकी 3-3 कंटेस्टंट रितेश भाऊ बोलणार होते. त्याच्यापैकी 2 कंटेस्टंट हे सेफ होणार होते. एक कंटेस्टंट हा डेंजर झोनमध्ये जाणार होता. आता या 9 कंटेस्टंटपैकी पहिली तिघांची जोडी बोलली जाते, सागर, दीपाली आणि करण. मी जेव्हा हे तिघे आले ना, तेव्हाच सांगितलं होतं, की करणला हे लोकं बॉटमला ठेवतील आणि तसंच झालं. इथे सागर आणि दीपालीला सेव्ह केलं. त्यानंतर रुचिता, अनुश्री आणि दिव्या या तिघांना बोलवलं जातं. तेव्हाच मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं होतं, की इथे रुचिताला हे लोकं बॉटमला ठेवतील, बाकीच्यांना सेव्ह करतील. कारण रुचिता जे काही खेळते ते लोकांना अजिबात आवडत नाही. असं कदाचित दाखवून देतील. त्यामुळे तिला ठेवतील आणि तसंच तिला बॉटमला ठेवलं. यानंतर रोशन, राधा आणि प्रभू हे जेव्हा येतात, तर म्हटलं राधाबाई अजून बिग बॉसच्या गेममध्ये आलेल्या नाहीये, त्यामुळे त्यांना डेंजर झोनमध्ये ठेवतील. तुम्ही जर खेळला नाही, तर तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकता, असं तिला दाखवतील. आणि तसंच सेम झालं. रोशन प्रभूला सेव्ह केलं आणि राधाला बॉटमला ठेवलं. राधा, करण आणि रुचिता. आता या तिघांनी बॉटममध्ये ठेवलं आणि विचारलं, की "काय वाटतं तुम्हाला? तुमची चूक कुठे झाली?" राधाबाई सांगतात, की "मला अजून गेम समजलेला नाहीये. मी गेम समजून घेण्याचा प्रयत्न करते." आणि मित्रांनो हे खरंच आहे. राधाबाईंना अजून गेम समजलेला नाही, समजून घेण्याचा त्या प्रयत्न करतात की माहिती नाही. परंतु अजून सुद्धा त्यांना गेम कळालेला नाहीये. रुचिताने मान्य केलं की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मूर्खपणा झाला. मी की दिले, नाहीतर मी आज तिथे बसली असती जर माझ्याकडे ती की असती तर. तर तिने हे सगळं मान्य केलं, परंतु ती आता चांगला खेळेल म्हणून तिने सांगितलं. करणला अजून सुद्धा विश्वास आहे की मी सेफ होणारच. माझे चाहते आहेत असं करणला फार दाट आत्मविश्वास आहे. तर इथे हे जे काही तिन्ही कंटेस्टंट आहेत ते बॉटमला असतात. परंतु इथे रितेश भाऊ सांगताना दिसतायत, की तुम्ही बॉटमला आहात, तुमच्यापैकी एक सदस्य जाणार. परंतु इथे ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट असा, की आज कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन होणार नाही. तुम्ही सगळे सेफ. बाकी सगळे मस्तपैकी टाळ्या वाजवतात. तुम्ही सेफ झालात. पण ट्विस्ट असा असणार आहे, की तुम्ही तिघे आणि तुमच्या सकट बाकीचे जे माघारी गेलेत आनंदाने, ते सुद्धा म्हणजे एकूण 9 कंटेस्टंट हे पुढच्या आठवड्यात देखील नॉमिनेट असणार आहात. आणि तुमच्या गेल्या आठवड्याचे वोट काउंट आणि पुढच्या आठवड्याचे वोट काउंट हे दोन्ही मिळून ठरेल, की पुढच्या आठवड्यात कोण बिग बॉसमध्ये सीझन 6 मधनं पहिला घराच्या बाहेर जाईल हे तेव्हा कळेल. तर मित्रांनो हा जो काही ट्विस्ट आणलाय, आता हा ट्विस्ट का आणला हे खरंच कळत नाही. मला तर असं फुल डाऊट वाटतोय, की या 9 कंटेस्टंटपैकी कुठल्यातरी एखाद्या सदस्याला यावेळी बिग बॉसला नारळ द्यायचा आहे, निरोप द्यायचा आहे. काय वाटतं तुम्हाला? असं काही असेल का? मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला, की जेव्हा नॉमिनेशन प्रक्रिया असते ना,
त्या दिवशी सगळ्यात जास्त लोक टीव्ही बघतात आणि त्या दिवशीचा TRP देखील चांगला असतो. तरी असं असून सुद्धा या लोकांनी हा निर्णय का घेतला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, एकूण 9 कंटेस्टंट पुढच्या आठवड्यात देखील नॉमिनेट असणार आहेत. पण तुम्ही कोणाला वोटिंग करणार हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं, कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर? राधा, करण, रुचिता की अजून कोणी? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.